हॅलो, नमस्ते. आज आपण बनवणार आहोत कारटुल्याची भाजी. हे कारटुले आहेत ना, फक्त पावसाळ्यात म्हणजे याच सीझनमध्ये मिळतात. म्हणजे हे खूप आयुर्वेदिक आणि खाण्यासाठी पण खूप पौष्टिक असतात हं. ही भाजी झटपट आणि थोडक्यात चविष्ट कशी बनवायची ती आपण बघूया. त्यासाठी आपण लसूण चेचून घेणार आहोत 1 कांडी. बारीक चिरलेला उभा कांदा लागणार आहे. हे कारटुले आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. याला काटे असतात छोटे छोटे. हे अशा पद्धतीने हे चिरून घ्यायचे, उभे चिरायचे. आणि थोडंफार कुठे काळं असेल, माती अडकलेली, तर ती सुरीने काढून टाकायची, कारण धुवून पण कधी कधी स्वच्छ निघत नाही. अशा पद्धतीने त्याचं देठ काढायचं आणि बारीक पातळ असं उभं चिरायचं. अशा पद्धतीने हे आपले कारटुले सगळे चिरून झाले आहे. आता आपल्याला काय काय लागतं ते बघूया. उभा चिरलेला थोडा कांदा, ठेचलेला लसूण, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि धने जिरे पूड, तेल, मीठ. आता आपण लागूया पुढच्या तयारीला. म्हणजे गॅसवर आपण एक कढई ठेवायची तापवायला. त्या कढईमध्ये आपल्याला लागेल एवढं तेल ओतायचं आहे भाजीपुरतं. तेल तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडायला टाकायचे. ते छान तडतडले की त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकायचा आहे. तो छान खरपूस असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना पण छान लागतो आणि त्याचा भाजीमध्ये फ्लेवर उतरतो. त्यानंतर उभा चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे आपण. तो परतून झाला की त्यामध्ये आपण हे जे तिखट काढलेले आहेत ते सगळे टाकून द्यायचे. हा जो चमचा दिसतो या प्रमाणामध्ये मी 2-2 चमचे घेतले. सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट घेऊ शकतो. हे सगळं छान टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक गॅस करून हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले करपणार नाही. आणि त्यानंतर ही भाजी आहे कारटुल्याची, ती टाकून द्यायची. छान ही कोवळी असल्यामुळे तिला पाणी टाकायची गरज पडत नाही. ही वाफेवरच छान अशी शिजते. हे बघा, 5 मिनटं अशी छान परतू द्यायची. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. बघा आत्ताच कसं छान तेल सुटायला लागले भाजीला, कलरही किती छान आला. आता छान सगळं मिक्स झाल्यानंतर आपण हिच्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे छान वाफून निघेल ही. आणि हे झाकण ठेवल्यावर ह्या झाकणावर पाणी ओतायचे, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेत भाजी छान शिजेल. 5-6 मिनिट शिजून झाल्यानंतर काढून घ्यायचे झाकण. तिला बघा पाणी सुटलंय. पाणी न टाकताच छान अशी परतून घ्यायची मोठ्या गॅसवर. अशा प्रकारे आपली ही कारटुल्याची भाजी झटपट अशी 5 मिनिटांमध्ये तयार होते आणि खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. आपण नक्की घरी करून बघा, खूप छान लागते चवीला. थँक्यू.